मिरच्या का मिरच्या तिखटवाल्या एकदम तेज. अबे बयाड खोपडीच्या गण्या, एवढ्या तेज कायले मागतं? धार लागन ना मागून लेका. हो आपल्याला तेजच पाहिजे ना, ते फिक्क फिक्क आपल्याला जमतच नाही. हे बघ घे, या बरं किलो भर द्या मिरच्या चांगल्या. काही कार्यक्रम घे आहे का? नाही काहून कार्यक्रम तर काहीच नाही. नाही तो 1 किलो मिरच्या मागत आहे म्हणून म्हणलं काही कार्यक्रम घे आहे का पाहतो या घरी. नाही मीच खातो 1 किलो मिरच्या मी खातो. काय बाई हा माणूस, याला काही काळजी आहे का नाही? एवढ्या सासूरवाडीमध्ये जाऊन मार खाऊन आला तरी याला काळजी नाही. कमालच आहे बा. मस्त टर्र झोपून आहे ना, खराटे देत. भाजीपाल्याचा पूर्ण हरात झाल्यावर जाते वाटते. हा का म्हणलं जायचं नव्हे का मार्केटमध्ये? भुलले सगळं. अरे बापरे, ते तर माझ्या लक्षातच नाही राहिलं. काय राहते तुमच्या लक्षात मग? ची सवय पडून आहे ना 8-9 वाजेपर्यंत झोपायची. आजच्या वेळी एवढ्या सकाळी तुम्हाला उठवलं नसतं तर राहिले असते 10 वाजेपर्यंत झोपून. बरोबर तपव पाणी, लवकर हातपाय धुवून निघतो आता. तुमच्या सांगायची वाट आहे का? तपूनच आहे, चाय मांडून आहे. लवकर हातपाय धुवा, चला व्हा लवकर. बरोबर, ते स्वेटर गिटर माय काढून ठेव. अरे का थंडी आहे रे बा, भयानक मरणाची थंडी आहे. असे शेतीर बा एवढ्या सकाळी लोक. माणूस इथं पूर्ण अटरून गेलं. काका घ्याव ना काका नाही, काही समजत नाही राजा इथं. तर एखादी भाजीपाल्यावाल्याला पकडायला लागन, त्याच्या संग संग घ्या लागन. तसा 2,000चा भाजीपाला घ्यायचा आहे ना आपल्याला, कुठं पूर्ण मंडी न्यायची उचलून. अरे हे तर मारतीचं जवळ होय. हे कसं काय इकडे आला रे बा एवढ्या सकाळी? इकडे तिकडे गुरमाळ गारमाळ करत आहे का म्हणतं? अरे राम राम. राम 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 राम. पण ओळखलं नाही बा. तर तुम्ही कसे ओळखसा? तुम्ही मोठे माणसं, मारुतीचेच जवळ आहे ना तुम्ही? हो ना मारुतीचाच जवळ आहे मी. मी मला नसन ओळखत, पण मी तुम्हाला चांगलं ओळखतो ना. त्याच गावचा आहे ना मी. मारुतीचा वावर शेजारी आहे मी. असं म्हणजे मारुतीचे शेजारी होय का तुम्ही? कसे काय आले बा एवढ्या सकाळी मंडीमध्ये? मग आता रोजच काम आहे, रोजच भाजीपाला आणून टाकतो हर्रासावर मी. तुम्ही आजच दिसू राहिले बा एवढ्या दिवसाचे. कसं भाजीपाला की घ्यायला आलते का घरच्यासाठी? कार्यक्रम की आहे का? कायचा कार्यक्रम ना कायचं काय? माया कार्यक्रम झाला ना बा तुमच्या गावात. नाही कसं भाजीपाल्याचा धंदा टाकावा म्हणलं. कसं खेडोपाडीने हिंडलं तर कसं होते 4 पैसे. इथं नवलच आहे, हा धंदा टाकतो म्हणताय, कमाल साहेबा. असं म्हणजे भाजीपाल्याचा धंदा सुरू करता का? चांगला आहे ना, चांगला आहे ना, 4 पैसे येते. कसं आहे भाजीपाल्याच्या धंद्यात अजिबात नुकसान नाही, फायदाच फायदा आहे. एकपरी आमच्या शेतकऱ्याला नफा म्हणजे तोटा होईल, पण तुमच्या म्हणजे विकणारवाल्याला अजिबात तोटा होत नाही. फायदाच फायदा आहे तुमचा. आता कसं आपल्या घरी 2 एकर शेती आहे, पण आपल्याला कसं शेतीतलं काही करणं नाही होत. आता धंदा टाकावा म्हणलं आता भाजीपाल्याचाच. मारतीन दिलं वाटते याला 40 होती लावून. इथं हा कुठे धंदा करत होता का? नाही 1 नंबर आहे भाजीपाल्याचं, 1च नंबर काम आहे. काही विषय नाही. ताजा भाजीपाला घेणे, सकाळी ते संध्याकाळपर्यंत विकून मोकळं होणे. पाहिजे बा नवीन नवीन आहे तर उधाऱ्या भकम मागते गावाखेड्यानं. मग उधाऱ्या जास्त झाल्या तर मग देतही नाही बरं लोक. नाही ते उधारी पाधारीचं आपण ठेवतच नाही ना. 1 हात से दो 1 हात से लो, विषय समाप्त. हो तेच म्हणता. नाही तर उधारीत विकून बससान, मग उधारी जास्त झाल्या तर लोक देत नाही, मग फिरा लागते मागत. बरं एक काम होतं बा, कसं आपण नवीन नवीन आहे तेवढं काही समजत नाही भाजीपाला घ्यायचं, तर थोडंसं घेऊन द्या बा. तुमच्या व्यापारी की एखादी ओळखीचा असेल तर चांगला. बा ते का सांगा लागते का? तुम्ही आमच्या गावचे जवळ राजा ना, ते नाही करीन तुमच्यासाठी. मग तर झालंच. आला ना, आपलंच दुकान आहे ना, आपले परवीन भाऊचं दुकान आहे. 1 नंबर भाजीपाला घेऊन देतो तुम्हाला तिथून. चला ना मग चला. राम राम प्रवीण भाऊ. राम राम. हो देतच भाऊ, मेथीची भाजीनं शेपू आणला होता वाटते आज तुम्ही. हो आता चालूच राहते आपलं. काय म्हणता, धंदा पाणी बरोबर चालू आहे ना? चालू आहे ना, एकदम बढिया बढिया चालू आहे. तुम्ही मला एवढे जबरदस्त टाकता आपल्यापाशी, काही पाहायचं कामच नाही. मग अख्ख्या मार्केटमध्ये आपला जबरदस्त माल राहते ना. तुमच्या मालाला तोडच नाही नो. बरं प्रवीण भाऊ आपले जावईच आहे, आपल्या गावचे जावईच आहे तसे. असं धंदा टाकतो म्हणे भाजीपाल्याचा, तर म्हणलं आहेच आपले प्रवीण भाऊ, तिथून नेत जावा माल. असं धंदा टाकतो म्हणताय का? बरं काही विषय नाही त्याच्यात, बिंदास घेऊन जायचा आपल्या पच्चा माल. हो जय भाऊ, आता तुम्हाला लागते ते घेऊन जा. आता ओळख करून दिलीच तुम्हाला प्रवीण भाऊची, आता बिंदास इथून घेऊन जायचा. आपल्या ओळखीतले म्हणून उधारी नाही न्यायची, नगदच न्यायचा सबन भाजीपाला. नाही तो उधारी आपण विषयच नाही ठेवत. नगद देणे नगद घेणे असे पाहिजे ना बा गिराईक काहीतरी. नाही तर राहते एक द्या उधारी हप्ताभराची. मग नाही परवीन भाऊ, आपलं तर उधारीचं कामच नाही, नगदच नाही जा तुम्ही. आता द्या तुमच्या हिशोबानंच. चालणारा भाजीपाला देऊन द्या तुमच्या हिशोबानंच. आता आपलं नवीन काम आहे, तेवढं काही आपल्याला समजत नाही. बिंदास राहा तुम्ही, आपल्या माणसं आहे ना बरोबर काढून देतो तुम्हाला. छोटू इनको 2-1 हजार का माल निकाल के देतो. बिंदास याचं पुढ्याचा पाहिजे, फक्त सांगून द्यायचं छोटूले, ते तेवढा बरोबर चालणारा सिजनेबल बिलकुल भाजीपाला तुम्हाला काढून देते. चला मग प्रवीण भाऊ येतो, एवढ्या त्याला भाजीपाला देऊन द्या, निघ तुम्ही. आता वेळ होते मग. देतच भाऊ, चाकी घेतला असता. आता चहा घ्या नका, राहू द्या. आता एवढा त्याला भाजीपाला देऊन द्या, आता निघ तुम्ही. काय प्रमोद भाऊ, आपल्या संघटनेचं काम लय थंड दिसू राहिलं ना. जसा पाहिजे तसा लोकांचा रिस्पॉन्स येत नाही पण आपल्याला. तसं नाही केशा, म्हणून तर तुम्हाला समजत नाही लेको. ते कसं आहे, कोणची गोष्ट एकदमान नसते होत, धीरे धीरे होत असते सगळ्या गोष्टी. थोडंसं सबुरी दाखवा लागेल ना आपल्याला. आता तुम्ही म्हणूनच मी म्हणलं बन्सीचा भाजीपाल्याचा धंदा तुम्ही बंद पाडतो म्हणे ना, मारुतीचा जवळ बन्सी.
हो ना, कसं आहे 4-8 दिवस करू दे त्याले, एक डाव चाली सुत लागू दे ना त्याले. असं सुरू केल्याबरोबर त्याला नाही करता येत बंद. तशी त्याची गाडी रुळावर येऊ दे, मग खाली उतरवायचं काम माया. बरं आहे बा, म्हणजे पहिले त्याला करू द्यायचा चांगला धंदा, मग बस त्याचा फेल पडायचा नाही का? मग तसं आहे ना ते. तू का वानेर पहिले वावरात घुसायच्या पहिलेच तर गोटे मारत राहशील का वावरामध्ये? जराशे वानेर घुसूही द्या लागते वावरामध्ये, 1-2 घाट्या खाऊही द्या लागते. मग त्याला चव लागली का मग त्याला खेदायला मजा येते ना. माना पण प्रमोद भाऊ, तुमच्या बुद्धीला खरंच माना. तुला का सोपी वाटलं का बाबू लोकांच्या काट्या करणं? नाही नाही, मी काय म्हणतो सोपी आहे? सोपी कुठं आहे? त्याच्यासाठी पूर्ण अभ्यास करावा लागते. तरी तू म्हणतस ते 1-2 फोन मारूनच देतो मी. त्यान मग लावून थोडीशी मजा येते तेवढीच. बरं 1 मिनिट, आत्ता लावतो फोन. हॅलो, कोण? अरे राजा, नंबर सेव्ह नाही का आपला? मी प्रमोद भाऊ पिन मारे. आईची पिन म्हणता, काही समजलं नाही बा. कोणाला मारायची आहे पिन? बरंच बरं आहे बा याचं, पण याला कोणी कुत्रे ओळखत नाही ना, हा म्हणते का आपल्या ओळखीचे आहे. अरे मला नाही ओळखत का राजा? तू कल्लू सिंग भाजीवाल्यावालाच बोलताय ना? अरे आपण एकच तर शाळेत होतो, परम्या. अरे बापरे, बोल परम्या, काय म्हणतं? वाडाच नंबर दिसला राजा, म्हणून म्हणलं कोण होय का? लिचारूनच बोलतो भाजीवाल्याला. बोल. तू एकटाच आहे ना तुझ्या गावात भाजीपाला विकणारा? हो ना, एकटाच आम्ही. तर मी म्हणलं ते कसं आहे, आता एक नवीन भाजीपाल्यावाला धंदा सुरू करणार आहे. तो आपला कसा थोडासा दुश्मनच आहे, तर पाहिजे बरोबर त्याला घुसू नको देतो या गावात. कसं एकटा राजा बरं आहे, कोणी येत नाही गावामध्ये मायावाल्या. माझाच धंदा मस्त चालते, मी काय कोणाला घुसू देणार? बस तेवढ्याचसाठी केला होता, पाहिजे बरोबर. फक्त त्याचा धंदा नाही चालला पाहिजे, एवढीच आपली इच्छा आहे. अरे परम्या, त्याचं टेन्शन नको घेऊ, त्याला येऊच नाही देत ना मी. ठीक आहे मग, ठीक आहे. ओके, ठीक आहे. गावागावाही ना कॉन्टॅक्ट आहे आपले. काय बरं, एका फोन मध्ये तर काम झालं आपलं. मग काही विषय आहे का? प्रमोद भाऊ म्हणते घटका लागते ना. आपल्या गावातही पूर्ण आग लावून देजो, का याचा भाजीपाला घ्यायचा नाही म्हणून कोणीच. पार 2-3 दिवसाचा भाजीपाला विकती म्हणाचा, पार द्याचा अपोआ फैलून. पहिला विषय आजूबाजूच्या खेड्यातला, त्याच्यात तर पिन मारून न देतो मी. जमन का हे? जमन का? ते मारतीला की माहीत झालं तर मग आणखी आपत याची ना. हे पाहू, ते नंतर पाहत बसू. असं म्हणजे जवळच्या याच्यात अजून काड्या करणारच आहे प्रमोद भाऊ. जाऊन सांगून द्यायला लागेल रे बा मारतीत आले. अरे भाजीपाल्यावाले, आलू, वांगे, पत्ता कोबी, टमाटे, अद्रक, लसण, मिरची, सांबार. गांजरवाले, हा मार्टीचा जवळ होय ना? यानं केव्हापासून केला भाजीपाल्यात धंदा चालू? भाजी बोला, का देऊ सांगा? अरे का म्हणतो जवळ बाबा, केव्हापासून केला हा धंदा चालू? आजपासूनच केला बा. आता तुमच्याच गावातून सुरुवात करा म्हणलं चांगली. चांगला आहे. का देऊ मग सांगा? गांजर आहे बा, गांजर खतरनाक, 1 नंबर गांजर आहे आपल्यापाशी. का किलो आहे गांजर? 50 रुपये किलो आहे बा, 50 रुपये. बापरे, 50 रुपये किलो? काही सांगता का राजू? प्लस मार्केटमध्ये 40 रुपये किलो सांगत होते. इथून आणायचे असते मग काकाजी. चांगले 1.5 किलो घेतो, 40 रुपयाला लावून द्या. जाऊ दे, तुम्ही पहिला गिऱ्हाईक आहे, 40 रुपयाला लावून देऊ तुम्हाला. अजून बोला, का देऊ? बस तेवढं गांजरच पाहिजे होते आपल्याला. बरं 10 रुपयाचा सांबार देऊन दे. बरं, अजून एसपी आबाजी तुम्हाला का देऊ? म्हणले तर तसं काही लागत नाही, पण 2 कांड्या देऊन दे सांभाळाच्या. मजाक करता का आबाजी? 2 कांड्या सांबाराच्या मागता? अरे आपल्याला लागते तेवढंच मागत आपण, बुडा बुडी लागतेस का? बरंच बरं आहे बा तुमचं पण. बरं हे घ्या, 2 कांड्या घेऊन घ्या. डबल इथं भेटले, डबल भेटू नका. भाजीपालेवाले, आलू, वांगे, अद्रक, टमाटर, मिरची, सांबार. हलवा करासाठी गांजर, गोड गांजर. नवीनच दिसतंय बापू, पाहिलं नाही आले का तुम्हाला पहिले कवा? हो, नवीनच आहे आपला धंदा, नवीनच सुरू केला. माझी ही मारतीची जवाई होईना, ओळखत नाही का तू यायले? नाही बाप्पा, काही ओळखलं नाही बा मी ना. तसं नजर कमजोर आहे बाबू मायवाली, तर काही ओळखायला नाही आला तू. जवाई होई नाही मारतीचा? कोणी म्हणते मारतीचं जवळ. माझ्या सासऱ्याचं कोणी नाव नाही घेत आहे. सगळे जण का मारतीचंच नाव घेत आहे. असं काय मी मारतीचं जवळ आहे, तो माझा सासरा होय. हो ना, मारतीचंच जवळ होय. का देऊ मावशी सांगा? दे ना, पावभर टमाटे दे, अर्धा चटक मिरची दे, आणि 10 रुपयाचा अद्रक दे, 10 रुपयाचा सांबार दे. बरं, तुम्हाला काकू, तुम्हाला का देऊ? तर हलव्याची गांजर आहे म्हणून गोड म्हणून मी आली. अर्धा किलो गांजर देऊन दे मला. बरं भाऊ, पैसे उद्या दिले जमन नाही का? आता माझ्या पैसे चिल्लरच नाही रे राजा. झाली उधारी सुरू. आता कसं नाही म्हणता येत नाही आजी पहिले. बरं, पण उद्या गिद्या आलो तर आठवणीने देऊन दे जा. हो देतो ना, उद्या नक्की देतो. मिरच्या का? मिरच्या तिखटवाल्या एकदम तेज. अबे बॅड खोपडीच्या गण्या, एवढ्या तेज कायले मागतं? धार लागन ना मागून ले का? हो, आपल्याला तेजच पाहिजे ना, ते फिक्क आपल्याला जमतच नाही. हे बघ, हे या बरं किलो भर द्या मिरच्या चांगल्या. एक कार्यक्रम घे आहे का? नाही, काहून कार्यक्रम तर काहीच नाही. तो 1 किलो मिरच्या मागत आहे म्हणून म्हणलं काही कार्यक्रम घे आहे का पाहतो या घरी. नाही, मीच खातो 1 किलो मिरच्या, मी खातो. मला बा काका तुमची भजे काढतोस तुम्ही गावामध्ये. लोकायला कसं एकदम तेज मिरच्या पाहिजे. तसं आहे का? भजे काढायला पाहिजे का? हो, आता भजेचा धंदा टाकणार आहे म्हणते बागण्या. हो, त्या भट्टीच्या पुढे टाकतो, म्हणजे ते दारूवाल्याला चक नाही होते. 1 नंबर. जबर फटकन मोजा 1 किलो मिरच्या. बस 1 किलो मिरच्याच पाहिजे. आपल्यापाशी गांजर घ्या ना, हलवा करायला मस्त 1 नंबर गोड गांजर आहे, 1 नंबर. आपल्याला ते गोडफोड काही आवडत नाही, आपल्याला पाहिजे तिखट.
मला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय काका. पाहिलं असन तुमच्याच गावात पाहिलं असन. तरी तर म्हणलं बरोबर आहे, आता आलं लक्षात. प्रतिभाचे जावई वाटते तुम्ही. हो ना त्याचाच जावई होय. तजलो राजा ह्या लोक आहे बाई. बहीण मावी कोणी मारतीच जावई, मारतीच जावई. अरे बा त्याच्या बापाचं तर कोणी नाव घ्या. काय मजा करताय? मारतीच जावई हो तुम्ही भाजीपाला विकता? बापा मग भाजीपाला विकते म्हणजे काय झालं? झालं तर काहीच नाही. चाल द्या तेवढ्या 1 किलो मिरच्या द्या, निघतो आम्ही. काय राजे हो तुम्ही, भाजीपाल्याचा धंदा करता, शोभते तरी का तुम्हाला हे? आता शोभते म्हणजे धंदा करायला कोणती लाज नाही. पण हे बरोबर नाही तुमचं. एवढं 2 एकर वावर आहे, मस्त आईशनं खायचं ना आईशनं राहायचं, तर तुम्ही आता भाजीपाल्याचा धंदा करताय. प्रत्येकाला थोडी ना वावर जमते. आता नाही जमत मले. आता लागलो भाजीपाल्याच्या मागं. तुम्ही काय लागले हो? ते तुम्हाला मारतीन, जबरदस्तीने लावून दिलं म्हणून तुम्ही करताय, नाही तर तुम्ही थोडी ना केला असता हे. राहू दे बा तू प्रमोद. एकदा लाता खाल्ल्यान बा तुया पायी. म्हणते हे गती आली राजा भाजीपाला विकायची. आता खायला दिसतं डबल पाईन गिन मारती, तर मग आणखी आपत्ती आजी. तर मा ऐकायच्या, तुम्ही स्थानलो थंड, मी म्हणलो होतो का तुम्हाला आणा म्हणून जबरदस्ती ना? जवाई बुवानं गावामध्ये भाजीपाला विकणं म्हणजे काय बेकार काम आहे. पण हे शोभलं नाही. पण तुम्हाला मला वाटते ना प्रमोद भाऊ, शोभलं नाही पण यायले हे. चालणार केशा, यायले आता किती सांगलं तरी थोडी ना ऐकणार आहे आपलं. चाल पा असं आहे, सुधरायला जाऊ तर 4 लोक नाही का पाय धरून होडते माग. हे लोकायले चांगलं काही करायला गेलं काय सुद्धा दिसतच नाही. यायच्या मागं तर काही लागायला परवडत नाही. आपला धंदा करा मस्त. भाजीवाले भाजीवाले भाजीवाले. बरं जमवलं राजा मार्तीतून जवळचं. चांगला लागला कामी ते. जमाच लागते ना, त्याच्याशिवाय होते का हो? ना भाजीपाला विकायला आपल्या गावात. हो सांगे ना, 1-2 जण सांगे मला. तरी पाहिजे बाबा त्या परम्या गिरम्याचं काही सांगता येत नाही. मधात कोणता काटा काढन ते काही सांगताच येत नाही त्याचं. शांताराम भाऊ त्याला काढूच द्या फक्त. त्याच्यावर आता 32 आहे. गावच्या काड्या करावंच फक्त द्या ना आता. तेच म्हणता लक्ष देत राहा बरं, नाहीतर काही कर नाही. नाही शांताराम भाऊ, लक्षात देतो सो. पण पाहिजे मग त्या बहिणी गिनी फोन लावून पाहिजे. धंद्याचे की पैसे बरोबर घेत जा म्हणा. त्याच्यापाशी 1 रुपया नको ठेवू म्हणा. बस नाहीतर बस पूर्ण दारूमध्येच गोल करन तो. बरी आठवण दिली शांताराम भाऊ. नाहीतर बस पूर्ण धंद्याचे पैसे गोल दारूमध्ये. सांगाच लागन ते. बोल ना मारती दादा, कामच होता. अरे काय नाही बाई, गेलते का मग जवळ धंद्यावर? न उठवलं होतं सकाळीच पाठवलं त्याला मंडीवर. मला वाटते भाजीपाला मग गेले गे. तेच म्हणलं पाहिजे बाई, बरोबर पूर्ण धंद्याचे पैसे तूच घेऊन घ्यायचो. पूर्ण हिशोब घ्यायचा त्याच्यापासून. नाहीतर माहित आहे ना, पूर्ण पैसे घालन त्या दारूमध्ये. कसे घालते पूर्ण हिशोब घेतो म्हणलं. तेच म्हणलं मग पूर्ण हिशोब घ्यायचा रोजच्या रोज. 1 रुपया इकडे तिकडे नाही गेला पाहिजे. नाही तसं होऊच नाही देत ना मी. बरं केलं यायले कामाला लावून दिलं तू ना, ते खूपच चांगलं केलं. मी तजून गेलते ना बापा. ते लावाच लागत होतं ना. बाकी झाले मग जेवण घेऊ ना? हो झाले रे झाले. चल ठीक आहे मग ठेवतो. तर चला मित्रांनो, हा आता शेवटचा भाग. हा इथं विषय संपला. मी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.